गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती। कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो। त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। यास पुन्हा यश मिळाले असून नगरविकास विभागाकडून रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाउंटन उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने 5 कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। यामध्ये विविध आकाराचे संगीत फव्वाऱ्यासह विशेषतः कोल्हापूरच्या सुवर्ण इतिहासाचे छायाप्रतिबिंब या संगीतकारांच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे। यामुळे आगामी काळात रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे। यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे ज्यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी रंकाळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्ता यांना त्यांनी दिल्या होत्या। 40 कोटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला होता। त्यातला पहिला टप्पा म्हणून ज्या पद्धतीनं हैदराबादचं हुसेन सागर तलावामध्ये जे फाउंटन म्युझिकल फाउंटन आहे ते ज्या पद्धतीने नागपूरमध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी म्युझिकल फाउंटन तयार केले त्या पद्धतीचं फाउंटन रंकाळ्याच्या मध्यभागी बसून पर्यटनाला एक चालना देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी त्यांनी 5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। 8 दिवसात याच्या कामाला सुरुवात होते आहे। करवीर वासियांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।